सुर है, तेरा ही साज है। मेरी उम्र छोटा ख्याल है, आरोह जोश जवानी है, अवरोह उम्र बुढ़ापा है। एक अष्टपैलू, अलौकिक, असाधारण, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे इंदौरच्या वरिष्ठ गायिका स्वर्गीय विदुषी शुभदा मराठे. साहित्य, अध्यात्म, संगीत या सगळ्यातच निपुण असलेल्या, आपल्या शब्दांनी, रचनांनी आणि सुरांनी जगाला वेड लावणाऱ्या, भारावून टाकणाऱ्या, असंख्य लोकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या शुभदाताई. क्षणात सरणारं आयुष्य आणि अनमोल असा मनुष्य जन्म, याचा सदुपयोग करायला हवा, ही संतांची शिकवण शुभदाताईंच्या मनात खोलवर रुजली होती. अगदी लहानपणीच स्वर हेच बलस्थान आहे हे त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांनाही जाणवलं होतं. म्हणून त्या स्वरांशी आणि अर्थातच ते दान देणाऱ्या परमेश्वराशी त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्यांचे सद्गुरू संतश्रेष्ठ परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने स्वरांची आराधना, उपासना जमेल तेवढ्या ताकदीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी केली. आई स्वर्गीय मृणालिनी मैराळ, ज्या स्वतः उत्तम सतारवादक होत्या, त्यांच्याकडून स्वरांचं प्रेम, तर वडील स्वर्गीय प्रभाकर मैराळ यांच्याकडून स्वाभिमान, आत्मसन्मान आणि सचोटी या गुणांचं बीज रोवलं गेलं. काका श्री मनोहर जोशी यांच्याकडून भाषा, साहित्य, अध्यात्म याबद्दल प्रेम नकळतपणे रुजलं, तर पारंपरिक जयपूर गायकीची ओळख मावशी स्वर्गीय मालती जोशी यांच्यामुळे झाली. लहानपणापासून संगीताचं मार्गदर्शन बऱ्याच गुरूंकडे मिळालं. श्रीराम संगीत महाविद्यालय रायपूर, स्वर्गीय प्राध्यापक गुणवंत व्यास, श्री सज्जनलाल भट्ट सर, पद्मश्री उस्ताद अब्दुल लतीफ खां साहेब, विदुषी सौ मंजिरी कर्वे आलेगावकर, पंडित माधव कवठेकर आणि त्यांच्यानंतर ज्यांच्याकडे प्रदीर्घ काळ ताईंची तालीम झाली, त्या विदुषी कुमुदिनीताई काटदरे, ज्यांनी जयपूर घराण्याचा महासागर ताईंना दाखवला. आणि या सगळ्या प्रवासासाठी अतिशय उत्तम साथ मिळाली ती म्हणजे रवींद्र मराठे यांची. परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे नातू श्री संजय तराणेकर यांच्या साथीने शास्त्रीय संगीताबरोबरच एका वेगळ्या स्वर प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यातूनच जन्म झाला अनेक प्रासादिक मौलिक कार्यक्रमांचा. परमपूज्य नानांच्या चरित्रावर आधारित गीत मार्तंड, रामचरित मानसवर आधारित राम उसीने पाया, त्रैलोकीचे राजे, गीत गुरुचरित्र, गीत महाभारत, ताटीचे अभंग यांसारखे अनेक कार्यक्रम भारतामध्ये अनेक ठिकाणी सादर झाले. स्वरांच्या या प्रवासाबरोबरच आध्यात्मिक आणि साहित्यिक प्रवासही नेटाने चालू होता. संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, पसायदान, दासबोध, भगवद्गीता, उपनिषदांचा अभ्यास या सगळ्याबरोबरच अनेक पुस्तकांचे अनुवाद आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पुस्तकाचं संशोधित लिखाणही शुभदाताईंच्या हातून घडलं. समाजाचंही आपण देणं लागतो यांची जाणीव असल्यामुळे सुश्री भारती ठाकूर यांच्या नर्मदालयातील आदिवासी आणि ग्रामीण मुलांमध्ये शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करून जवळजवळ 10 वर्ष सातत्याने संगीताचं प्रशिक्षण त्या मुलांना दिलं आणि तिथेच नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र ओढ मनात निर्माण झाली. 2021 अर्धी चालत आणि पायांनी साथ न दिल्यामुळे उर्वरित परिक्रमा गाडीने पूर्ण केली. आपल्याकडे जे आहे ते इतरांपर्यंतही पोचलं पाहिजे या हेतूने ज्ञानदानाचंही कार्य ताईंनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे
त्याचा ध्यास नेहमीच शुभदाताईंना होता. आणि हे सगळं करत असतानाही आयुष्याचं अंतिम ध्येय त्या कधीच विसरल्या नाहीत. अध्यात्म त्यांनी नुसतंच वाचलं नाही, तर त्या ते जगल्याही. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी. या कुसुमाग्रजांच्या ओळी ऐकल्या की शुभदाताईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लौकिकाकडून पारलौकिकाकडे त्यांचा प्रवास सुरू असला तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून त्या आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असणार आहेत. परमपूज्य नानांच्या चरणी त्यांना विसावा मिळू दे या प्रार्थनेसहित त्यांच्या चरणी वंदन.